ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नाशिकमधील गोदामय्याच्या रामेश्वर मंदिरात हा जयघोष चालला होता. कुंभमेळ्याची पर्वणी जवळ असल्यामुळे यात्रेकरूंचा आणि संन्यासी जमा होत होती. त्यांची पूजा अर्चा, आरती हे सर्व बालशंकर एका कोपऱ्यात उभे राहून कुतूहलानं पाहत होते. इथलं वातावरण बालशंकरासाठी नवीन होतं. इथल्या मंदिरामध्येच ते राहिले. देवळात मिळालेला प्रसाद खावा, गंगा मैयाचं पाणी प्यावं आणि देवळाच्या आडोशाला जाऊन झोपावं. देवळातली गर्दी कमी झाली. बालशंकराने देवासमोर हात जोडले आणि प्रार्थना केली, देवा, मला वाट दाखव, मला सांभाळून घेऊन चल. तेवढ्यात त्यांच्या कानावर शब्द पडले, सत्य ज्योतिर्लिंगे 12 प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कोल्हे उद्धारा भव हा तारल बापांनो. वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ, पुरविला अंतराचा होतो सोमनाथ सोरठी. ओंकार ममलेश्वर सेतुबंध रामेश्वर, भीमा उगमी भीमाशंकर कृष्णेश्वर वेरुळी. हे कवन ऐकता ऐकता बालशंकर जणू त्याच्या गावाच्या शिवमंदिरात गेला. त्याची आई हेच कवन पूजाच्या वेळी गात असे. त्याला असे वाटले की देव सांगतात, इथेही तुझीच आई आहे, घे बाळा, प्रसाद घे. त्यानं पाहिलं तर त्या ज्योतिर्लिंगाचं स्मरण करणाऱ्या बाई त्याला प्रसाद देत होत्या. त्याच्या हातात 2 केळी होती. बालशंकराला वाटलं, आपली यांच्याशी काहीच ओळख नाही, केळं घ्यावं की नाही. त्या बाई म्हणाल्या, संकोच कसला करतोस, प्रसादाला कधी नाही म्हणू नये. मग तो आवडता असो की न आवडता, आनंदानं घ्यावा, घे बाळ. शंकराने प्रसाद घेतला आणि त्या बाईच्या बोलण्याचा विचार करीत बाहेर आले आणि पायऱ्यांवर बाळशंकर येऊन बसले. आजूबाजूला कोणी होन हवन, कोणी पूजा उपासना, तर कोणी पितृतीर्थाकडे पिंडदान करण्यासाठी. शंकराला वाटले, एकाच गंगाच्या दोन्ही बाजूला एक बाजूला सुखही आणि दुसऱ्या बाजूला दुःखही आहे. हिला गंगा मैयाला काय वाटत असेल. अचानक त्यांना हसू आले आणि मनात म्हणत म्हणाले, मी काय करतो, माझं स्वप्नच काय, मी कोणाचा, मी कुठला, कोणासाठी, कुठे निघालो आहे. बालशंकर महाराजांना त्यांच्या एकही प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं. कोणतरी मला चालवतंय आणि मी चालतोय, हे असंच चाललं आहे. आपले जन्मदाते मायबाप कोण, कोणालाच माहीत नाही. चिमणाजी बाबांनी सांभाळलं. पार्वती आई बोलायच्या, बाळ, तू देवाचं लेकरू आहेस, त्यांनीच तुला आमच्या ओटीत टाकलं आहे, असा विचार करत बसले होते.